अपडेट येते बीडमधनं, कारण बीडमध्ये एक मोठा निकाल आलेला आहे। बजरंग सोनावणे बीडमध्ये जिंकलेले आहेत। पंकजा मुंडेंचा पराभव झालाय। शेवटच्या फेरीपर्यंत काटेकी टक्कर होती आणि या फेरीमध्ये या लढाईमध्ये अतिशय चुरशीच्या लढाईमध्ये 7,000 मतांनी बजरंग सोनावणेंनी बाजी मारली आहे। बीडची हाय प्रोफाईल लढाई सकाळपासून मागे पुढे होत होता, उलटफेर होत होता कलामध्ये, आणि आता अखेर निकाल आलेला आहे। बजरंग सोनावणेंनी बाजी मारली आहे। गोविंद शेळके अपडेट येतील। गोविंद, अश्विन, आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली ही जागा खेचण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवलाय आणि बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या या संघर्षामध्ये अखेर 6,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवलाय। खरं तर पहिल्या फेरीपासून पंकजा मुंडे याच्यामध्ये पुढे जायच्या, कधी बजरंग सोनवणे जायचे, मात्र आपण बघतोय की 31व्या फेरीला हा निकाल लागला आणि तो निकाल इतका रोमांचकारी होता की 6,000 मतांनी बजरंग सोनवणे यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे। आणि आपण बघतोय की पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालाय। तर महाविकास आघाडीच्या बाजूने मराठवाड्यामध्ये जसं वातावरण बनलं होतं तेच वातावरण बीडमध्ये राहिलं आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की परंपरागत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली बीडची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे आणि बीडचे नवे खासदार म्हणून आता बजरंग सोनवणे येत आहेत। अश्विन, गोविंद, प्रचारापासून आपण बघितलं तर एक प्रकारे रणधुमाळी उडालेली होती आणि आजचा अख्खा दिवस, एकूणातच ही लढत आणि आजच्या अख्ख्या दिवसामध्ये कशा प्रकारे बाजी जी आहे, सीसॉ बॅटल जे आहे ते बघायला मिळालं आणि अखेर आता बजरंग सोनावणेंनी बाजी मारली। गोविंद, अश्विन, खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदा ही निवडणूक इतक्या जातीय तेढावरती गेली होती, जातीय संघर्षावरती गेली होती की अनेक वेळा उमेदवाराला कुठे उतरू दिलं नाही गाडीतून, उमेदवाराला अडवण्यात आलं, वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करण्यात आले। त्यामुळं